तर आपण थोडक्यात 3 काळ बघितले. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. इंग्लिश मध्ये एकूण 12 काळ असतात. जसं आपण या टेबलवर बघतोय, वर्टिकल आहे सिंपल, त्याच्या खाली आहे कंटिन्युअस, त्याच्या खाली आहे परफेक्ट, त्याच्या खाली आहे परफेक्ट कंटिन्युअस, आणि हॉरिझॉन्टल आडवा आहे पास्ट प्रेझेंट फ्युचर. ह्या 4x3 च्या टेबल मध्ये आतापर्यंत आपण 3च गोष्टी बघितल्या आहेत. 1 सिंपल पास्ट, 2 सिंपल प्रेझेंट आणि 3 सिंपल फ्युचर. जर तुमच्यापैकी कोणाचाही हा व्हिडिओ बघण्याचा राहिला असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा. हे जे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना, त्याचा मराठीत विशेष उपयोग होत नाही. खरं तर आपण बोली मराठीमध्ये परफेक्ट कंटिन्युअसचा वापरच करत नाही. खरं तर इंग्लिश मध्ये सुद्धा ह्याचा वापर फारच कमी होतो. सिंपल मधले पास्ट प्रेझेंट फ्युचर, कंटिन्युअस मधले पास्ट प्रेझेंट आणि परफेक्ट मधले पास्ट प्रेझेंट फ्युचर. तर हे काळ कसे ओळखायचे ते आपण बघूया. आपण एकच वाक्य घ्यायचे उदाहरण रूपात. पुढलं वाक्य घेतलं, विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळतो. या वाक्यात मी विराट कोहली काय करतोय हे बोललोय. तो काय करतो? तो भारतासाठी क्रिकेट खेळतो. कधी खेळतो? अरे आता खेळतो. खेळतो आहे. खेळणं म्हणजे प्ले. विराट कोहली ही, पण माझं वाक्य होणार विराट कोहली प्लेज क्रिकेट फॉर इंडिया. तर माझं हे वाक्य झालं सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं ऍक्शन वर्ड. विराट कोहली प्लेज क्रिकेट फॉर इंडिया. जर मला म्हणायचं आहे विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळला, तर माझं वाक्य होणार विराट कोहली प्लेड क्रिकेट फॉर इंडिया. जर मी म्हणालो विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळतो आहे, तर माझ्या खेळतोच्या पुढे आहे आलंय. माझ्या मराठी वाक्यात माझ्या खेळतोच्या पुढे आहे आलं कारणाने मला आता थोडंसं बदलावं लागणार. खेळतो, खेळतो, तोच्या पुढे आहे असल्या कारणाने ते झालं चालू वर्तमान क्रिया. खेळतो म्हणून वर्तमान आहे लागल्यामुळे ती झाली चालू वर्तमान क्रिया, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं बनतं? पॉवर वर्ड 1 घ्यायचा. कोणत्या रूपातला? प्रेझेंट टेन्स मध्ये. का? कारण ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. आणि ऍक्शन वर्डला ING लावायचं. तर माझं वाक्य होणार विराट कोहली इज प्लेइंग क्रिकेट फॉर इंडिया. जर माझं मराठी वाक्य असतं विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळत होता. कधी खेळत होता? पूर्वी. भूतकाळातल्या मी ज्या वेळेविषयी बोलतो आहे त्या वेळेला विराट कोहली क्रिकेट खेळत होता. म्हणजे म्हणायला झालं तर 2014चं जेव्हा लोकसभा इलेक्शन झालं, आता मी 2014च्या लोकसभा इलेक्शन विषयी बोलतोय, त्यावेळेला विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळत होता. आता खेळतच्या पुढे होता आला. मगाशी बघा खेळतोच्या पुढे आहे आला होता म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालं होतं. आता खेळतोच्या पुढे होता आलंय म्हणून ते झालं पास्ट कंटिन्युअस. पास्ट साठी आपण पॉवर वर्ड 1 पास्ट रूपातला घ्यायचा आणि ऍक्शन वर्डला ING लावलं कंटिन्युअस साठी, तर माझं वाक्य झालं विराट कोहली वॉज प्लेइंग क्रिकेट फॉर इंडिया. तर माझं वाक्य असेल विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळत असेल. कधी खेळत असेल? 2024 ची जेव्हा लोकसभा निवडणूक होईल तेव्हा सुद्धा विराट कोहली भारतासाठी क्रिकेट खेळत असेल. म्हणजे भविष्यातल्या ज्या वेळेबद्दल बोलतोय त्या वेळेला ही क्रिया चालू असेल. कोणती क्रिया? विराट कोहली भारतासाठी खेळण्याची क्रिया. तर खेळत असेल, खेळत आहे आपण बघितलं, खेळत होता बघितलं, खेळत असेल भविष्य आहे. पॉवर वर्ड 1 भविष्य रूपातला घ्या विल बी आणि कंटिन्युअस असल्या कारणाने झालं विल बी प्लेइंग. माझं वाक्य होईल विराट कोहली विल बी प्लेइंग क्रिकेट फॉर इंडिया. आता आपण कंटिन्युअस रूपातली 3 वाक्य बघितली. आपण प्रेझेंट कंटिन्युअस बघितलं, आपण पास्ट कंटिन्युअस बघितलं आणि आपण फ्युचर कंटिन्युअस बघितलं. एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, या कंटिन्युअस रूपात आपण फक्त क्रियेविषयी बोललो. भाषेत आपण काय करतो? कोणाविषयी तरी काहीतरी बोलतो, ते काहीतरी काय असतं त्याचं वर्णन, मालकी हक्क आणि क्रिया. पण वर्णन आणि मालकी हक्क हे फक्त सिंपल टेन्स मध्येच आपण केले. जेव्हा आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरायचा होता आपण वर्णन, मालकी हक्क बाजूला ठेवले आणि आपण फक्त क्रिया धरली. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण पॉवर वर्ड 1 प्लस ऍक्शन वर्ड ING रूपातला घेतला. व्हिडिओमध्ये आपण सिंपल टेन्स आणि त्याचे 3 प्रकार पाहिलेत. या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस टेन्स आणि त्यांचे 3 प्रकार पाहिले. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये
आपण परफेक्ट टेन्स आणि त्याचे 3 प्रकार म्हणजेच पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट हे बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा ठरला असेल तर अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.